हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. घरी एखादा छोटासा कार्यक्रम असेल तर पटकन 10-12 लोकांसाठी पावभाजी कशी करायची ती आजच्या भागात मी दाखवणार आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 किलो बटाटे, उकडून सोलून घेतलेले बटाटे आहेत. त्यानंतर इथे घेतलेला आहे मटार पाव किलो, तो सोलून घेतलेला आहे. आणि सिमला मिरची पण पाव किलो घेतलेली आहे, ती सुद्धा छान बारीक चिरून घ्यायची आपल्याला. त्यानंतर इथे मी अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे, त्याला धुवून स्वच्छ किसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी तेल घेतलेलं आहे, 3 चमचे तेल टाकले. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट. त्यानंतर आपण जो फ्लॉवर धुवून घेतला होता तो फ्लॉवर आपण याच्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर मटार क्रश करून घेतलेला आहे तो त्यात घालायचा आहे. त्यानंतर सिमला मिरची जी बारीक कापून घेतली ती सुद्धा आपण त्यात घालायची आहे. आणि छान आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. मिरच्या आपण आपल्या चवीनुसार घ्यायच्या आहेत, आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. त्याआधी आपण त्याच्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर इथे मी एक मोठा चमचाभर मीठ घातलेलं आहे. त्यानंतर लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे, आपल्याला किती तिखट करायचं आहे त्याप्रमाणे. तर इथे 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे. 1 चमचा हळद घातलेली आहे. जर आपण रंग वापरणार असेल तर हळद नाही घातली तरी चालते, पण मी इथे रंगाचा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक छान वाफ काढून घ्यायची आहे. तर बघू शकता किती सुंदर वाफ आलेली आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय. तर फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे टोमॅटोची पेस्ट. तर इथे साधारण पाऊण किलो टोमॅटो घेतलेले आहेत मी. ते व्यवस्थित आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मिक्स करायचं आहे. आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी टाकलेला आहे मसाला, पावभाजीचा मसाला आहे. कोणत्याही कंपनीचा आपण आपल्याला आवडीनुसार वापरू शकतो. तर इथे साधारण 30 ग्रॅम पावभाजीचा मसाला मी इथे वापरलेला आहे. तो सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोचं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर टोमॅटो शिजलेले आहेत. त्यामध्येच त्या भाज्यासुद्धा वाफलेल्या आहेत. अतिशय सुंदर चवदार भाजी तयार होते. त्यानंतर इथे जे बटाटे उकडले होते ते आपण किसून घेतलेले आहेत. ते किसलेले बटाटे आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. ह्याच्यात आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करायचा आहे. आपल्याला किती भाजीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते बघायचं, त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी घालायचं. इथे मोठा एक तांब्याभर पाणी मी ह्याच्यात घातलेलं आहे. मिश्रण आता व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेलं आहे. छान उकळी काढून घ्यायची आहे. वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. 10 ते 12 लोकांसाठी अतिशय सुंदर चवदार अशी आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे. आता आपण सर्विंग करूयात. आपण मस्तपैकी प्लेटमध्ये पाव, कांदा, लिंबू, त्यानंतर पावभाजी, त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, बटर घालायचं आहे आवडीनुसार आणि सर्व करायची आहे. तर तयार आहे पावभाजी. थँक्यू.